शुभ सकाळ सर्वांना. वंदना व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज बिस्किटचा व्हिडिओ येणार नाही, कारण सांगते तुम्हाला, आज नुसती धावपळ झालेली आहे. आज म्हणजे हा व्हिडिओ आहे कालचा, सोमवारचा. सकाळी उठल्यापासून जे काम सुरू होतं ते संध्याकाळपर्यंत काही बंद नाही झालं. ही ऑर्डर सोमवारी म्हणजे कालच डिस्पॅच करायची होती. याचीच तयारी सकाळी लवकर करायला घेतली, कारण ही ऑर्डरच नुसती आम्हाला द्यायची नव्हती, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल की आज किती कामं करावी लागणार होती. ते ऑर्डर आहे एका ताईंची, बीडच्या ताई आहेत, त्यांचीच ही ऑर्डर होती. आणि यामध्ये बाकीच्या आणि काही ताईंच्या ऑर्डरी होती. ऑर्डर सगळी पॅक केली आणि सकाळी 10 वाजता तरी आम्ही निघालो. आमच्याकडे काही 4 व्हीलर नाही, त्यामुळं आम्हाला असा काजा बोजा घेऊन 2 व्हीलरनेच प्रवास करावा लागतो. त्यानंतर आम्ही पोचलो कुरिअर ऑफिसला. कुरिअर ऑफिस तर आहे दुसऱ्या मजल्यावरती. आता ओझं एवढं घेऊन जायचं म्हणजे जरा कसरतच होती. आहो तर सोबत होतेच, पण त्यांच्याजवळ सुद्धा काजाबोजा बरासाच होता. दोघंही काही रिकामं नव्हतो त्यातून, आणि त्यांचं शूट सुरूच होतं. पोचलो आम्ही कुरिअर ऑफिसला, पण तिथं एवढी गर्दी होती ना की बोलायचं कामच नाही. कारण रक्षाबंधन जवळ आलेली आहे ना, म्हटल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम तुम्ही बसूनच घ्या. मग काय, खुर्चीच दिली बसायला. तिथं आमचा तासभर तर गेला. आम्ही निघालो मिरजला जाण्यासाठी. आता मिरज कोणाकोणाला माहिती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वातावरणाचा सुंदर आनंद घेत आम्ही पोचलो मिरजेमध्ये. मिरजेमध्ये 1, 2, 3 कामं आमची होती, ती केली. आणि येत्या वेळेस सेंद्रिय गूळ बिस्किटासाठी खरेदी करायचा होता. हां बरोबर. असंच द्या की 10. घरी परतत होतो त्याच वेळेला रस्त्याच्या साईडला बघा केळीचे घड उतरायला सुरू होते. व्यापारी न्यायला सुद्धा आलेले होते. मग म्हटलं आपल्यासाठी एखादा घड घेऊया, म्हणून आम्ही तिथं पोचलो. तर हे शेतमालकच आहेत, त्यांच्याकडूनच म्हटलं केळी विकत घ्यायच्या. निम्मा गड काढलाय का याच्यातला? गड आहे, तू काढलास आत्ता? हा, पिकल्याला पण घड आहे? पिकल्याला घड आहे असं जरी ठेवला तर 2 दिवसात पिकते. आता नेते ते काय करतात, केमिकल मध्ये बुडवतात आणि 2 एकर आहे. तुझ्याला बारीक मोठं बारीक छाटू नको, मोठं असं ते केळीला दर पण चांगला आहे. चांगला आहे. असू दे चालते सगळं असू दे. मग काय तर हां जे बेस्टेजला नको आहे ते काढून घ्या. हां बरं. आणि आम्हाला 14 एक डझन द्या म्हटली. 5 कुणी घेतलं. आम्ही शेतकऱ्याचं दाम ओळखतोय म्हटली. काय सुद्धा नाही म्हटली, म्हणजे देतो म्हटली. बरं द्या म्हटलं तुम्ही 100 रुपये काढून दिला. 5 डझनचं जावा मला बाहेर बघा. आमची अजिबात ओळख नाही. रस्त्याच्या साईडला भेटलेले हे शेतमालक, यांना आम्ही म्हटलं आम्हाला हा पूर्ण घड विकत द्या, तर ते म्हटले विकत काही आम्ही देणार नाही, आमच्या शेतात आलायसा, तुम्हाला 2 फण्या यातल्या काढूनच देतो. पण आम्ही म्हटलं तसं आम्ही घेणार नाही, म्हणून आम्ही त्यांना पैसे दिले आणि घेऊन आलो. त्यानंतर ते बोलले की यातली केळी थोडी पिकलेली आहेत, ती तुम्हाला खाण्यासाठी घ्या. जवळजवळ अर्धा डझन केळं त्यांनी आम्हाला खाण्यासाठी तिथंच दिलीत. ते बोलले आम्हाला घ्या हो, झाडाला पिकलेली केळी आहेत आणि खायला खूप चांगली लागतात ती. त्यानंतर
त्यांना मी म्हटलं मी तुमच्या केळीच्या बागेत जाऊ का, शूट घेऊ का? ते म्हटले जावा ताई बिनधास्त. त्यांच्या मुलाला माझ्यासोबत पाठवलं आणि ते शूटसुद्धा थोडंफार मी केलं. त्यानंतर आले मी माझ्या माहेरी. माहेरी म्हणजे स्पेशल नाही, माझ्या माहेरीमधूनच मिरजेला जावं लागतं आणि तिथं हे पॅकिंगचं सगळं मटेरियल कोल्हापूरमधून आणून ठेवलेलं होतं प्रतीकने, म्हणजे बहिणीच्या मुलाने. ते घेण्यासाठी गेलो. मग आई म्हटली सोमवार आहे तर थोडीफार खिचडी बनवते, ती खावा आणि मगच जावा. आईने खिचडी बनवली मस्त अशी आईच्या हातची. बऱ्याच दिवसांनी खिचडी दोघांनी मिळून आम्ही खाल्ली आणि दुपारी 4 वाजता खिचडी खाल्ली. पण कामं काही संपली नव्हती. घरी परतताना भरपूर कामं केली, खरेदी केली, बऱ्याच ठिकाणी थांबलो. शूट काही घेता आलं नाही. 6 वाजले आणि घरी परतलो. असा होता आजचा व्हिडिओ.